म्हणजे रोजचा प्रत्येक विषयाचा तुझा 2 तासाचा सेल्फ स्टडी पर सब्जेक्ट असायचा. 10वी पर्यंत रिसायटेशन भरपूर जास्त होतं, अंडरस्टँडिंग थोडं कमी. म्हणजे मला आधीपासूनच रिसायटेशन हा म्हणजे भाग पटायचा नाही. आणि ज्या दिवशी जी कॉन्सेप्ट क्लिअर केलेली आहे ती मला परत बघावी लागायची नाही. मी खरं तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री पूर्ण सोडून दिला होता. तर व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे, अंडरस्टँड व्हायला पाहिजे आणि आपण इम्प्लिमेंट पण करायला यायला पाहिजे. एका फॉर्म्युलावरनं दुसरा फॉर्म्युला डिराईव्ह करता आला पाहिजे. आपल्याला कळतच नाही की किती टाइम द्यायला पाहिजे एका प्रश्नासाठी सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे तुला 95% NIT खालचं कुठलं तर मिळू शकत होतं, परंतु त्याच्यापेक्षा तू COEP ला प्रेफर केलं. की CUEP हे CET मधनं भेटणारं सर्वात चांगलं कॉलेज आहे. ॲल्युमिनाय बेस जो आहे CUEPचा तो खूप वास्ट आहे, कारण 1852 पासून ते कॉलेज आहे. इंडस्ट्रीयल एक्सपोजर चांगला भेटतो आपल्याला जर CUEP मध्ये असेल. जॉब काय बिझनेस याबद्दल तुझ्या डोक्यात काय आहे? स्ट्रेंथ आणि विकनेसेस कळणं आवश्यक आहे आणि जी गोष्ट आपल्या टप्प्याच्या पलीकडची आहे तिला सोडून दिलेलं चांगलं असं तुझं म्हणणं आहे. नमस्ते, मी अभिजित खांडेकर, फाउंडर डायरेक्टर मास्टर्स गुरुकुलम वयोडे कोल्हापूर. मास्टर्स गुरुकुलम ही एक निवासी अकॅडमी आहे की ज्याच्यामध्ये आम्ही JEE, नीट, NDA आणि CET यांसारख्या एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन करून घेतो. कोचिंग आणि लर्निंग ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. म्हणजे प्रभावी कोचिंग करणं आणि प्रभावी लर्निंग करणं ह्या 2 भिन्न व्यक्तींच्या गोष्टी आहेत. जसं की एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा रिझल्ट जर यायचा असेल, तर प्रभावी कोचिंग होणं आवश्यक आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहेच. परंतु त्या स्टुडंटनं प्रभावी लर्नर असण्याची आवश्यकता आहे. आणि बहुतांश वेळा आपण प्रभावी कोचिंगच प्रोव्हाईड करण्याचा विचार करत असतोय. परंतु प्रभावी लर्नर बनण्याचा विचार करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आम्ही मास्टर्स गुरुकुलममध्ये प्रभावी लर्नर्स बनवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की जोपर्यंत प्रभावी लर्नर्स बनणार नाहीत, तोपर्यंत कितीही इफेक्टिव्ह कोचिंग केलं, तरी ते त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार नाही. आता याच्यासाठी अनेक गोष्टी, अनेक कॉम्प्लेक्स गोष्टी मॅटर करत असतात. तर ते आपण टप्प्याटप्प्यानं ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत, की मागच्या वेळेला आपण उमेश पवार ह्या विद्यार्थ्याबरोबर एक सेशन केला होता, पॉडकास्ट केला होता, की ज्याच्यामध्ये त्याचा प्रवास पाहिला होता. आज तसाच आपण यासीर सातविलकर या विद्यार्थ्याचा देवरुख रत्नागिरीपासूनचा COEP पुणेपर्यंतचा प्रवास पाहणार आहोत, की ज्याच्यामध्ये त्यानं कशा प्रकारे अभ्यास केला, त्याला कशा अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर त्यानं कशा प्रकारे मात केली, या सर्व गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर सर्वांचं स्वागत आहे आणि मी यासीरचंही स्वागत करतो आजच्या सेशनसाठी. हाय यासीर. हाय सर. तर कसं चालू आहे कॉलेज तुझं? चांगलं चालू आहे. आता तरी थर्ड सेमिस्टर आताच एक्झाम झाली माझी. ओके. 3 सेमिस्टर पूर्ण झाले. पहिल्या सेमिस्टरमध्ये काय स्कोर होता? पहिल्या सेमिस्टरमध्ये 8 SGPA होता माझा. ओके. तर कसं वाटतंय 11वी-12वी आणि इंजिनिअरिंग COEP मध्ये शिकत असताना काय वेगळं वाटतंय? टफनेस जाणवतोय? काय काय वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये? असं म्हणजे कॅरी फॉरवर्ड करायला कोण नाही आहे आपल्याला. आपल्याला स्वतः अभ्यास करावा लागतो आणि एन्व्हायर्नमेंट खूप चांगलं आहे. म्हणजे सेम माइंडसेटची स्टुडंट्स ते आपल्यासोबत आहेत आणि त्यामुळे आपल्याला पण मोटिव्हेशन येतं की अभ्यास करावा. ओके. म्हणजे 10वी किंवा 11वी-12वी मध्ये टीचरांचा जसा सपोर्ट असायचा किंवा कुठलीही एंट्रन्स एक्झाम आपण जी करत होतो, त्याच्यासाठी जो सपोर्ट असायचा तसा सपोर्ट इंजिनिअरिंगमध्ये मिळत नाही. कारण की हे थोडं हायर लेव्हलचं एज्युकेशन असते. परंतु एन्व्हायर्नमेंट एकंदरीत चांगला आहे. म्हणजे त्याचा स्टाफ पण चांगला असेल आणि महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज असल्यामुळं सगळे चांगले विद्यार्थ्यांचा तिथं समावेश झालेला असेल. त्यामुळं स्टुडंट एन्व्हायरमेंट आणि कल्चर एकंदरीत चांगलं आहे असं तुझं म्हणणं आहे. ओके. तर तुझ्या देवरुख म्हणजे रत्नागिरीमधून COEP पर्यंत तू ज्या पद्धतीनं गेलास, तर ह्याचा आपल्याला आज वन बाय वन आपल्या स्टुडंट्सना माहिती द्यायची आहे. तर अगदी सुरुवातीपासून आपण पाहूयात, की ज्याच्यामध्ये जे तुझं प्रायमरी एज्युकेशन किंवा आपण असं म्हणूया, की 10वी पर्यंतचं तुझं जे शिक्षण आहे, ते कोणत्या माध्यमात झालं? तर मी फर्स्ट स्टँडर्ड टू फोर्थ स्टँडर्डपर्यंत मी इंग्लिश मीडियममध्येच होतो आणि मग 5वी ते 10वी मी सेमी इंग्लिशमध्ये होतो. ओके. म्हणजे SSC बोर्ड मधूनच तुझं एज्युकेशन झालेलं आहे. ओके.
मग ते करत असताना तू काय फाउंडेशन, जेईचं फाउंडेशन किंवा नीटचं फाउंडेशन असं काय क्लासेस लावला होतास काय तसं काय झालेलं नाही? नाही, क्लासेस असे स्पेसिफिकली जेईसाठी तर नाही. खरं एक 5th स्टँडर्डला आणि 8th स्टँडर्डला स्कॉलरशिपची एक एक्झाम असते, त्यासाठी क्लासेस लावलेले मी. ओके. आणि त्यातनंच माझं बेसिक भरपूर क्लिअर झाली. ओके. म्हणजे जसं 5वी आणि 8वीला स्कॉलरशिप एक्झाम असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्याचं तू प्रिपरेशन करत होतास. म्हणजे त्यातून तुझं मॅथ्सचं फंडामेंटल्स क्लिअर झाले असं तुला म्हणायचंय. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स खरं कशा असतात, त्याचा आढावा मला त्यातनं सुद्धा आला. ओके. म्हणजे एम-सी-क्यू टाइपच ती एक्झाम असते स्कॉलरशिपची. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आत्ता आपण 11वी-12वीला देणार आहे, त्याचं थोडक्यात एक सामान्य रूप किंवा प्रतिकृती तुला तिथं पाहायला मिळाली, असं म्हणू शकतोय आपण. मग 10वी झाल्यानंतर तू फाउंडेशन वगैरे असं काय लावला होतास काय सुट्टीत? हां, म्हणजे मला जेईई म्हणजे काय आधी तर एकतर माहीत नव्हतं. ओके. हे माझ्या मित्रांनी सांगितलं, की जेईई एक्झाम असते इंजिनिअरिंगसाठी, आय-आय-टी, एन-आय-टीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. तर तो फाउंडेशनचा कोर्स लावत होता. तर मी पण त्याच्यासोबतच जॉइन केलेला फाउंडेशनचा कोर्स कुठे लावला होतास? रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्येच. मग किती दिवसाचा कोर्स केलास आणि त्यातनं तुला काय इफेक्टिव्हनेस जाणवला? काय वाटलं तुला? 15 1 महिन्याचा होता तो कोर्स. खरं मी 15 दिवसातच ड्रॉप केला त्याला. कारण अ, 100-100 मुलं एकाच वर्गात होती आणि डाउट क्लिअरिंग सेशन काही नाही. असं वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते त्यात. ओके. त्यामुळे तुला ते काही जास्त प्रॉपर वाटलं नाही. तर मास्टर्स गुरुकुलमशी तुझा कसा संपर्क आला? आता माझे पप्पा आणि तुमचे जे फॅकल्टी आहेत, शैलेश सर फिजिक्ससाठी, तर ते एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काम करत होते. तर त्यांच्या ओळखीनं मला तुमच्याबद्दल माहीत पडलं. ओके. म्हणजे पप्पा तुमचे जॉबला होते शैलेश सरांच्या बरोबर आणि त्यातून माहिती पडली आणि मग तू कोल्हापूरमध्ये जॉइन झालास क्लासला. तर ज्यावेळी तू 11वीला आलास मास्टर्स गुरुकुलममध्ये, त्यावेळी तुझे लर्निंगची प्रोसेस किंवा तुझं शिकणं कसं होतं? तुला कसं जाणवलं मास्टर्स गुरुकुलमबद्दल एकंदरीत? मास्टर्स गुरुकुल म्हणजे लेक्चर्समध्ये माझे 90% अंडरस्टँडिंग होऊन जायचं आणि आणि उरलेलं 10% डाउट क्लिअरिंग सेशनमुळं मला पक्कंच होऊन गेलं त्यावेळी. ओके. कन्सिस्टंटली आणि ज्या दिवशी माझं जी कॉन्सेप्ट क्लिअर केलेली आहे, ती मला परत बघावी लागायची नाही. ओके. कारण की ते त्याच दिवसात तुझा करण्याचा प्रयत्न असायचा. म्हणजे जे शिकवलेलं आहे ते त्या दिवशी कंप्लीट झाल्यामुळं तुला काय फायदा झाला? म्हणजे नंतर लोड आला नाही, अशा काही गोष्टी घडल्या काय तुझ्या बाबतीत? होय, कारण हा आपल्या प्रिपरेशनमध्ये शेवटचा टप्पा म्हणजे प्रॅक्टिस एक्झाम सॉल्व्ह करणं, बरोबर. प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करणं. आधी त्याच वेळेत आपण जर नवीन कॉन्सेप्ट शिकत राहिलो, तर ब सगळंच राहून जातं म्हणजे. आणि डायरेक्ट एक्झामला गेलो तर प्रेशर भरपूर असतंय आणि आपल्याला कळतच नाही की किती टाईम द्यायला पाहिजे एका प्रश्नासाठी सॉल्व्ह करण्यासाठी. आणि तो क्वेशन हार्ड आहे की नाही, त्याच्यावर वेळ घालावा की नाही, ओके. ते कळत नसतंय. तर 10वी पर्यंतचं जे आपलं एज्युकेशन आहे आणि 11वी-12वीचं जे एज्युकेशन आहे, ह्याच्यामध्ये तुला काय वेगळा फरक जाणवला? 10वी पर्यंत जे एज्युकेशन होतं, त्यात म्हणजे रिसायटेशन भरपूर जास्त होतं. अंडरस्टँडिंग थोडं कमी. त्यामुळं जास्त करून जे 90% च्या वर ज्यांनी पाडले माझे मित्र आहेत, त्यांना 12th मध्ये भरपूर प्रॉब्लेम आला. म्हणजे अंडरस्टँडच व्हायची कन्सेप्ट कुठल्या फिजिक्सच्या, केमिस्ट्रीच्या झाल्या, मॅथेमॅटिक्स हे अंडरस्टँडच व्हायचे नाही आणि त्यामुळे त्यांचा स्कोर भरपूर कमी आला. म्हणजे तुला असं म्हणायचंय की 10वी पर्यंत पाठांतर करण्यावरच भर असतो. कारण की 10वी मध्ये आपल्याला डोळ्यासमोर एकच गोष्ट फिक्स दिलेली असते. मग ते घरचे असतील किंवा आपल्या शिक्षकही असतील. तर आपल्याला 90% च्या वरती मार्क पाडायचे आहेत. ह्या गोष्टीसाठीच आपल्याला एम्फसाइज केलं जातं. आणि तसा जो पॅटर्न आहे 10वीचा तो इतका अवघड पण नाहीये, की असे वेगळेच क्वेश्चन पडतायत. त्यामुळे तिथं काही वेगळे एफर्ट्स पण आपल्याला घ्यायला लागत नाहीत. त्यामुळं एकदम नॉर्मल एफर्ट्समध्ये आणि नॉर्मल एफर्ट्सद्वारेच आपण वारंवार ती गोष्ट केल्यामुळं, ती गोष्ट आपल्या लक्षात राहते आणि तेच प्रश्न परीक्षेला येत असतात. आणि ते परीक्षेला तेच प्रश्न आल्यामुळं आपल्याला मार्कही पडतात. परंतु 11वी-12वीला किंवा जेईई नीट सारख्या परीक्षेमध्ये ज्या गोष्टी घडतात, त्या एक्झॅक्ट ह्याच्या अपोझिट आहेत असं तुला म्हणायचंय.
तर काय वेगळं आहे की तिथं लक्षात ठेवणं होतं, तर इथं समजून घेणं मध्ये काय अडचण आली तुला 10वी मध्ये आणि आता 11वी-12वी मध्ये? किंवा त्यासाठी तू वेगळं काय केलंस? म्हणजे मला आधीपासूनच रिसायटेशन हा म्हणजे भाग पटायचा नाही. ओके. अंडरस्टँडिंग करून इम्प्लिमेंट करायचं ह्याच्यावरती माझा भर होता जास्त करून. तर आणि व्हिज्युअलायझेशन. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स सारख्या विषयांमध्ये व्हिज्युअलायझेशन हे भरपूर गरजेचं आहे. कोणता प्रॉब्लेम कसा घडतोय हे कळणं भरपूर महत्वाचं असतं. आणि केमिस्ट्री हे तर जास्त करून रिसायटेशनचाच भाग आला. बरोबर. आणि मी खरं तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री पूर्ण सोडून दिला होता. ओके. खरं शेवटी केला आहे. कारण क्वेशन रिपीट होत होते आणि मला लक्षात पण राहत होते. ओके. म्हणजे पाठांतर करणं हे तुझ्या लहानपणापासूनच आवडीचा विषय नव्हता. तर फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्समध्ये तू जी म्हणलास प्रोसेस की व्हिज्युअलाइज करणं आणि अंडरस्टँड करणं आणि इम्प्लिमेंट करणं. म्हणजे ही एक लर्निंगची प्रोसेस आहे असं आपण म्हणूया. जर आपण ह्या प्रोसेसमधून गेलोच नाही समज, तर जेई सारखी किंवा सीईटी सारखी एक्झाम होईल काय आपल्याकडनं? हे अजिबात नाही. म्हणजे तू जे मगाशी उदाहरण सांगितलंस की कदाचित तुझ्यापेक्षाही 10वीला मार्क जास्त पडलेले तुझे मित्र असतील, तर त्यांना ह्या परीक्षांमध्ये यश मिळालं काय? तसं तर नाही. म्हणजे 95 पर्सेंटाईल पर्यंत म्हणजे 95 पर्सेंटाईल पर्यंत झाले आणि तुझा स्कोर मगाशी सांगायचा राहिला. यासिरला सीईटी एक्झाममध्ये 99.61 पर्सेंटाईल पडलेले आहेत आणि जेई मध्ये त्याला फिजिक्समध्ये 98.60 पर्सेंटाईल पडलेले आहेत. तर फिजिक्स हा त्याचा आवडीचा सब्जेक्ट होता. तर त्याच्यामध्ये जवळपास त्याला 100 पैकी 78 मार्क्स पडलेले आहेत फिजिक्समध्ये. त्याची जी शिफ्ट होती त्याच्यामध्ये थोडा एनटीए कडून काही प्रॉब्लेमॅटिक सिनारिओ तयार झाला होता. नाहीतर तसं बघायला गेलं तर तुम्हालाही माहीतच आहे, जेई मध्ये 100 पैकी 78 मार्क्स जर फिजिक्सला असतील, तर 99.50 पर्सेंटाईल पर्यंत स्कोर जायला पाहिजे होता. परंतु त्याच्यावेळी काहीतरी टेक्निकल एरर किंवा काहीतरी गोष्टी अशा घडल्या होत्या, की फार जास्त मार्क्समध्ये कमी पर्सेंटाईल आला होता. तर त्याचा एकंदरीत जेईचा स्कोर आहे तो 95 पर्सेंटाईल आहे. त्याला 135 ते 40च्या आसपास मार्क्स पडले होते आणि सीईटी मध्ये त्याला 160 मार्क्स होते. 99.60 पर्सेंटाईल. जसं त्याचं सांगणं आहे की 10वीला पडलेल्या मार्क्सवरून आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की आपल्याला 11वी-12वीलाही तेवढेच मार्क पडतील किंवा आपण 11वी-12वीलाही टॉपर असू. आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ही लर्निंगची प्रोसेस कशी आहे. आणि त्यानं जसं सांगितलं की फिजिक्स, मॅथेमॅटिक्स ह्यासारख्या सब्जेक्टमध्ये लर्निंग ही गोष्ट जर आपल्याला करायची असेल प्रॉपर पद्धतीनं, तर व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे, अंडरस्टँड व्हायला पाहिजे आणि आपण इम्प्लिमेंट पण करायला यायला पाहिजे. तर मला असं आता तुला पुढं असं विचारायचं आहे, की तुझं डेली रुटीन कसं असायचं? म्हणजे अकॅडमीचं आणि तुझं अभ्यासाचं? तर मी सकाळी 4 वाजता उठायचो. ओके. 4 ते 6 डेली रुटीन होता की केमिस्ट्री करायचं. कारण सकाळी उठल्याबरोबर म्हणजे लक्षात रिसायटेशनच्या चांगलं गोष्टी राहील. आणि मग आपला 7:30 ला क्लास असायचा. 7:30 टू 11:30 हे थ्योरी सेशन असायची आणि मग 12:30 टू 1:30 हे डाउट क्लिअरिंग सेशन. म्हणजे जो डाउट मला थ्योरी सेशनमध्ये आलाय, तो तिथल्या तिथंच क्लिअर होऊन जायचा सगळा. आणि मग त्याची प्रॅक्टिस ही घरी आल्यानंतर मी 1 तासाची झोप घ्यायचो आणि मग 4 ला अभ्यास चालू करायचा 4 पीएमला. मग 4 ते 6 फिजिक्स. आता आज जे शिकवले ते त्याच्यावरचे क्वेशन मी सॉल्व्ह करायचो. कारण फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स दोन्हीमध्ये आता एक फॉर्म्युला आहे आपल्याला, कळत नाहीये तो कसा वापरायचा. त्याचे 10 क्वेशन मी सॉल्व्ह करायचो. मग तो आपोआप माझा पाठच होऊन जायचा तो फॉर्म्युला. आणि ती कॉन्सेप्ट, तो फॉर्म्युला कुठं वापरायचा हे सुद्धा कळून जायचं. 4 ते 6 फिजिक्स आणि मग 6 ते 8 मॅथेमॅटिक्स आणि मग जेवून मग मी झोपायचं. झोपायचो. म्हणजे रोजचा प्रत्येक विषयाचा तुझा 2 तासाचा सेल्फ स्टडी पर सब्जेक्ट असायचा. म्हणजे 6 तास तुझा हा सेल्फ स्टडी असायचा कोचिंग सोडून. ओके. मग त्याच्यामध्ये तू डेली जे क्वेश्चन्स घेतले जायचे, ते तू डेली बेसिसवर करायचास. म्हणजे 10 क्वेश्चन सोडवायचास, की ज्याच्यामुळं तुला अ, परत जर वेगळ्या व्हरायटीचा क्वेश्चन जर तुझ्या बाबतीत येत असेल, तर त्याच्याशी कसं तू डील करायचं? तर आपल्याकडं इंटरनेट आहे, भरपूर गोष्टी आहेत.
त्याच्यावरती डाऊट क्लिअर करायचा. तर त्याच्यावरनं पण होत नसेल तर आपले डाऊट क्लिअरिंग सेशन जे आपल्या क्लासमध्ये व्हायचे त्यामध्ये विचारायचं. ते होऊन जायचं मग सगळं क्लिअर. ओके. कारण की मुलांना आता सध्या प्रॉब्लेम हाच येत असतो. कारण की मी 10 वर्ष ह्या टीचिंगमध्ये आहे. तर मुलांना प्रॉब्लेम कुठं आहे? शिकवलंय ते कळत असते. त्या प्रकारचा प्रॉब्लेम आला तर परीक्षेला सोडवायला येत असतो. परंतु जर प्रॉब्लेमच बदलला, तर मात्र मुलांना तो सोडवता येत नाही. मग ह्यासाठी काही वेगळं करायला पाहिजे, काय डेली प्रॅक्टिसमधून ते होऊन जाते? आता जास्त करून जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ची प्रिपरेशन करणारे जे स्टुडंट्स असतात, ते फॉर्म्युला रिसाईट करण्यावरतीच भर देतात. ते डेरिव्हेशन कसं आलं त्याचं, ते डिराईव्ह कसं केलंय, त्याचे मागचा कोर कन्सेप्ट काय होता, ओके. ते कळूनच घेत नाहीत. मग जे एक्झामिनर असतात, आपले एक्झाम सेट करतात ते असे प्रश्न विचारतात, की जे कोर कन्सेप्टवरती बेस्ड आहेत. फॉर्म्युलावरनं आपल्या एका फॉर्म्युलावरनं दुसरा फॉर्म्युला डिराईव्ह करता आला पाहिजे. ओके. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे काय, की फक्त शॉर्ट ट्रिक्स वापरून तो विद्यार्थी जेईई सारखी किंवा सीईटी सारखी एक्झाम क्रॅक करू शकत नाही. शॉर्ट ट्रिक्स वापरून त्याला 99 पर्सेंटाइल पडतील असं वाटतंय काय तुला? नाही. म्हणजे कोर कन्सेप्ट जर कळाली नाही, तर गडबडणार एक्झाममध्ये. ओके. म्हणजे कोर कन्सेप्टमधून त्याचा कॉन्फिडन्स बिल्टअप होतोय आणि मग जर काहीतरी वेगळं विचारलं, तरी पण त्याचं माइंड त्या मोमेंटला कॅच करायला तयार होतोय, असं तुला वाटतंय. ओके. तर तू 10वी ला असताना किंवा 11वी-12वीत असताना सीओईपी कॉलेजबद्दल तुला काही माहिती होतं काय? तसं 10वी ला असताना मला माहित नव्हतं, की सीईपी हे सीईटी मधनं भेटणारं सर्वात चांगलं कॉलेज आहे. मला 11वी-12वीत आल्यानंतर ते पण एक गेस्ट लेक्चर होतं आपल्या क्लासमध्ये झालेलं. ओके. सीईपीचे जे पास आउट होते तुमचे स्टुडंट, ओके. तर ते लेक्चर द्यायला आले. त्यामधनं मला अजून जास्त कळालं, की सीईपी हे कॉलेज आहे, चांगलं आहे. ओके. म्हणजे असं गेस्ट लेक्चरमधनं पण मोटिव्हेशन मिळत असते आपल्याला, असं म्हणूया. त्याच्या आधी त्याच्या आधीचा तुझा अभ्यास आणि असं लेक्चर मिळाल्यानंतरचा अभ्यासामध्ये तुला काही फरक वाटला काय? तसा तर फरक नाही. खरं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरती जास्त भर दिला मी. म्हणजे तुझं गोल अजून फिक्स झालं काय? असं मला विचारायचंय, की मला मध्ये तरी किमान जायला पाहिजे. हे जर इतकं टॉपचं कॉलेज आणि एवढं जास्त पॅकेज तिथं लागत असेल, तर तिथपर्यंत तर मला जायला पाहिजे. हे त्या लेक्चरमधनं तुला फील झालं काय? 11वी मध्ये कसं होतं, की मी जेईई वरतीच भर देत होतो. मग मला कळालं सीईटी थ्रू पण आपल्याला चांगलं कॉलेज भेटू शकते. मग सीईटीचा पण अभ्यास मी सायमल्टेनियसली चालू केला. ओके. आणि सीओपी हे मी आपली सेकंड चॉईस ठेवली. जर जेईई मधनं जर कमी मार्क मिळाले मला, ओके. तर सीईटी थ्रू मला चांगलं कॉलेज भेटू शकतं. म्हणजे तुला 95 पर्सेंटाईला एनआयटी खालचं कुठलं तर मिळू शकत होतं. परंतु त्याच्यापेक्षा तू सीओईपीला प्रिफर केलंस. ओके. तर सीओईपी मध्ये आता वेगळं काय वाटतंय तुला? आता तुझं जवळपास 1.5 वर्ष तिथं झालेले आहेत. सीओईपी सारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचे फायदे काय तुला जाणवतात? तर एक फायदा म्हणजे प्लेसमेंटच. आता ह्या वेळेचा प्रॉब्लेम काय झालाय, की जे पास आउट होतात त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसतोय आणि जी कंपनी जे ऑफ कॅम्पस घेतात, त्यांना एक्सपिरियन्स लागतो. ओके. तर प्लेसमेंट लागण्याचे फ्रेशर्सला 2च पर्याय असतात. एक तर ऑन कॅम्पस प्लेसमेंट आणि दुसरं तर रेफरल. बरोबर. आता कॅम्पस प्लेसमेंट खूप चांगलं आहे सीईपीचं. आणि दुसरं म्हणजे अल्युमिनाय बेस जो आहे सीईपीचा, तो खूप वास्ट आहे. कारण 1852 पासून ते कॉलेज आहे. ओके. म्हणजे चालू आहे. इंग्रजांच्या काळाच्या आधीपासूनचं ते कॉलेज कॉलेज एस्टॅब्लिश आहे. म्हणजे मला वाटतंय भारतातलं ते 2 नंबरचं कॉलेज आहे. हां. मग त्याचा अल्युमिनाय बेस खूप वास्ट आहे. म्हणजे मी जर एका फील्डमध्ये मला स्पेशलायझेशन करायचं आहे आणि त्यात जॉब पाहिजे असेल, तर त्या फील्डमध्ये दुसरा कोण सीनियर पास आउट झालेले अल्युमिनाय कोण काम करते का? त्यांच्या थ्रू आपल्याला रेफरल सुद्धा भेटतो. मग ओके. हे एक प्लस पॉइंट झाला आणि इंडस्ट्रियल एक्सपोजर चांगला भेटतो आपल्याला जर सीईपी मध्ये असेल तर. आता जर माझं म्हणायचं झालं, फर्स्ट इयर मध्येच मी एक वर्कशॉप जॉईन केलेला जो युनिव्हर्सिटी फंडेडच होता. म्हणजे गोदरेज जी कंपनी आहे त्यांनी स्पॉन्सर केलेला, ओके. की वर्कशॉपसाठी. मग तो फ्री मध्ये आम्हाला इंडस्ट्रियल एक्सपोजर भेटला इंडस्ट्रियल रोबोटिक्स बद्दल. मी रोबोटिक्स अँड एआय मध्ये आहे, बीटेक करतोय. त्यामुळं रोबोटिक्स बद्दल मला इंडस्ट्रियल एक्सपोजर लवकर भेटला. फर्स्ट इयर मध्येच म्हणजे खूप चांगलं झालं.
ओके. तर रोबोटिक्स आणि एआय बद्दलचा तू एक्सपिरियन्स सांगितलास. तर याच्या संदर्भात तू कुठं बाहेर तुझं जाणं झालं काय? कुठल्या इव्हेंटसाठी वगैरे? क्लबद्वारे? मी आता म्हणायचं झालं तर मी रोबोट स्टडी सर्कलचा पार्ट होतो फर्स्ट इयरमध्ये. रोबोटिक्सचे जे कॉम्पिटिशन होते आणि यावर्षीच रॉसकॉन झालं एक. रोबोटिक्सचा एक सर्वात मोठा इव्हेंट असतो इंडियातला. ओके. तो आमच्या कॉलेजमध्ये झाला आणि त्यामुळं रोबोटिक्स बद्दल अजून वर्कशॉप्स त्यात घेतले गेले आणि चांगला एक्सपोजर मिळाला इंडस्ट्रीमध्ये. मग यामधून तुझी लीडरशिप क्वालिटी किंवा अजून एकमेकांना सामावून घेण्याची क्षमता, म्हणजे अनेकांना मिळून ही गोष्ट करायची असते. इथे इंडिव्हिज्युअल करण्याचा काही विषयच नाही. तर याच्यामध्ये काय फरक जाणवला काय? कारण की 11वी-12वी पर्यंत कुठं आपल्याला बोलायचंच नसते, फक्त अभ्यासच करायचा असतो. आणि इंजिनिअरिंगला ज्यावेळी आपण जातोय, त्यावेळी ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर ह्यात तुला काही चॅलेंजेस जाणवले काय? काय तू अगदी सहजपणे याला अडॉप्ट करू शकलास? नाही, चॅलेंजेस तर झाले. कारण 11th-12th मध्ये आपली कम्युनिकेशन स्किलच बिल्ड झालेले नसतात बरोबर. आणि डायरेक्ट एक्सपोजर म्हणजे आपल्याला बोलताच येत नाही मध्ये-मध्ये. खरं अडॅप्ट होणं आपल्याला गरजेचं आहे आणि दुसरे स्टुडंट्स पण असतात जे आपल्याला कॅरी फॉरवर्ड करतात. म्हणजे थोडे सीनियर्स असतील, ते Seniors आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतात. म्हणजे एकंदरीत हे कल्चर कॉलेजमध्ये चांगलं आहे, की सपोर्टिव्ह कल्चर म्हणूया, की आपल्या ज्युनियर्सना पुढे घेऊन जाण्याचं ते प्रत्येक कॉलेजमध्येच असते. परंतु तितकेच चांगले इंटेलेक्च्युअल पण आणि सपोर्टिव्ह लोकं जर आपल्याला भेटली, तर आपल्या प्रवासामध्ये थोडा इझीनेस येतोय असं म्हणूया आपण. ओके. तर एकंदरीत हा जो तुझा सी-ओ-ई-पी पर्यंतचा प्रवास होता, यानंतर तुझे गोल्स काय आहेत? तर आता तरी सध्या मी विजन सिस्टीम्स वरती काम करतोय, कम्प्युटर विजन सिस्टीम्स. विजन सिस्टीम्स थ्रू आपण जे मुवमेंट करतो, ते ते कोणतं मसल ऍक्च्युएट करतं, त्याच्याबद्दल मी आता तरी स्टडी करतोय आणि त्याचाच एक पुढे रिसर्च म्हणून कंटिन्यू करणार आहे. हे तरी सध्याचा प्लॅन आहे. ओके. म्हणजे अजून तुझे 2.5 वर्ष राहिलेले आहेत. म्हणजे 5 सेमिस्टर्स आहेत. 5 सेमिस्टर्समध्ये ह्याच गोष्टी तू पुढं कंटिन्यू करणार आहेस. तर भविष्याबद्दल तू काय प्लॅन करतोयस, की जॉब काय बिझनेस ह्याबद्दल तुझ्या डोक्यात काय आयडिया आहे? तर बिझनेस करण्यासाठी आपल्याला एक तर पैसे हे महत्वाचं आहे. तर माझा असा विचार आहे की जॉब करून मग एक्सपिरियन्स पण मिळेल, एक्सपिरियन्स मिळतो आणि तेवढं अर्निंग पण होते. हा, तर तेच पैसे आपण बिझनेससाठी वापरू शकतो जर एक चांगला प्लॅन बनवला तर. ओके. तर ह्या सगळ्यामधून असं समजून येतंय, की आता तुझ्या एका वेगळ्या लेव्हलला शिफ्टिंग तर अपब्रिंगिंग होत आहे आणि इथून पुढचं तुला सपोर्टिव्ह तसं एन्व्हायर्नमेंट पण मिळत आहे. तर जे सीईटीचे एक्झाम किंवा जेईची एक्झामचं प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत, त्यांना तू काय संदेश देऊ इच्छितोस? त्यांना अभ्यासाबद्दल किंवा कॉलेजच्या महत्त्वाबद्दल आता तू सांगितलंसच. तर अभ्यास शेवटच्या क्षणाला कसा करायला पाहिजे? कारण की आता बोर्डची परीक्षाच एक 1.5 महिन्यावरती राहिली आणि त्यानंतर सीईटीचे यावर्षी 2 अटेम्प्ट्स होणार आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना तुझ्याकडून काय संदेश देऊ इच्छितो? तर आतापर्यंत तरी जे स्टुडंट्स आहेत त्यांना कळायला असलं पाहिजे की आपले स्ट्रॉंग पॉईंट्स कुठले आणि वीक पॉईंट्स कुठले. आपण कोणत्या चॅप्टर्स मध्ये स्कोर करतोय आणि त्याच्यावरती भर दिली पाहिजे. जर वीक जे चॅप्टर्स आहेत त्यांना पण घेऊन बसलो तर टोटल स्कोर कमी येणारच, कारण स्ट्रॉंग हे पण वीक होत असतं जर Okay. कन्सिस्टंटली अभ्यास केला नाही. कन्सिस्टन्सी एक इज अ की हे म्हणून. ओके. म्हणजे महत्वाचा पॉइंट आहे कन्सिस्टन्सी. म्हणजे इथून पुढचा राहिलेला टाइम तू किती प्रॉपर आणि अप्रोप्रिएटली यूज करतोय ह्याच्यावरती रिझल्ट येणार आहे आणि त्याचबरोबर स्ट्रेंथ आणि विकनेसेस कळणं आवश्यक आहे आणि स्ट्रेंथवरती चांगलं काम करणं गरजेचं आहे आणि जी गोष्ट आपल्या टप्प्याच्या पलीकडची आहे तिला सोडून दिलेलं चांगलं असं तुझं म्हणणं आहे. ओके. तर बऱ्याच गोष्टी तुझ्याकडून क्लिअर झाल्या आणि विद्यार्थ्यांनाही याचा फायदा झाला असेल, की एकंदरीत आपल्याला अभ्यास कसं करायला पाहिजे, चांगलं कॉलेज मिळण्याचं काय महत्त्व आहे. सी सारखं कॉलेज की जिथं मला वाटतंय 40-40, 50-50 लाखाचे पॅकेजेस मिळालेले आहेत मुलांना आणि मिळतात. प्लेसमेंटचा रेट चांगला असतोय आणि महाराष्ट्रातलं टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे.
इंग्रजांच्या काळातलं जवळपास 1854चं कॉलेज आहे. पूर्ण भारतामधलं सेकंड जुनं कॉलेज आहे ते. तर यासारख्या कॉलेजमध्ये शिकण्याची आवश्यकता काय आहे, गरज काय आहे आणि फायदे काय आहेत? या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ह्या मधून कळाल्या असतील. यासिरनं अभ्यास केलेली प्रोसेस कळाली असेल. तर सर्वांना एवढंच आव्हान आहे, की राहिलेल्या दिवसांच्या मध्ये आपण चांगला इफेक्टिव्ह अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कारण की फक्त आपण ड्रीम बघून काही होणार नाही. स्वप्न बघत आपण फक्त राहिलो तर ते अचीव्ह होणार नाही. त्यासाठी त्या स्वप्नांच्या पाठीमागे एफर्ट्स पण घेणं आवश्यक आहे. आणि जेवढे जास्त आणि चांगले एफर्ट्स आपण घेऊ, तर त्याचं रिझल्ट आपल्याला भविष्यामध्ये दिसेल. तर धन्यवाद यासिर, वेळ दिल्याबद्दल तू. तर इथून पुढे परत आपण असेच पॉडकास्ट आपले असणार आहेत. आणखीन काही दिवसानंतर मर्चंट नेव्हीमध्ये आपला एक विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे, की ही मर्चंट नेव्ही गोष्टच नेमकी काय, बऱ्याच आपल्या रिजनमधल्या, महाराष्ट्र रिजनमधल्या किंवा रुरल भागातल्या मुलांना माहीत नाही. तर ही एक अतिशय चांगली जॉब अपॉर्च्युनिटी आहे, की ज्याच्यामध्ये कमी वेळामध्ये चांगल्या पॅकेजचा जॉब लागू शकतोय. तर याची एकंदरीत सर्वच प्रोसिजर म्हणजे अगदी झिरोपासून कॉलेजेस कोणते आहेत आणि तिथं पोहोचायचं कसं, ह्याच्या संदर्भात आपण पुढचा पॉडकास्ट घेणार आहे, की ज्याच्यामध्ये कृष्णा नावाचा आपला विद्यार्थी आहे. तो आता सध्या टी.एस. रेहमान कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे आणि त्याचं आता कंप्लीट होणार आहे. तर तो अगदी डिटेलमध्ये आपल्याला या गोष्टींबद्दल मार्गदर्शन करणार आहे. तर पुढचाही पॉडकास्ट तुम्ही नक्कीच पहा. काही दिवसानंतर तो रिलीज होणार आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला अजून चांगलं मोटिवेट करणं आणि अवेअर करणं ह्यासाठी आपलं काम चालू राहील. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. तुमची काही मतं असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स करा. आणि मास्टर्स गुरुकुलमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक यू.